कुटुंब सुरू झालं, 10-15 कुटुंब एकत्र आले, 20-25 कुटुंब एकत्र आले आणि कबिले बनले. कारण की जास्त सुरक्षितता. तर ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. मानव काय आहे? सामाजिक प्राणी आहे. तो समाजामध्ये राहूनच स्वतःचा विकास करू शकतो. तर पहिलं राजकीय युनिट, पॉलिटिकल युनिट जर कोणतं बनलं असतं तर दॅट वॉज विलेजेस. जर कोणी आपल्या समाज जीवनाचे नियम ब्रेक करतोय तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि शिक्षासाठी काय पाहिजे? नियम. ओके, आता आपण काय करत आहोत? 6 स्टँडर्डचं पॉलिटी सुरू करणार आहोत. राज्य व्यवस्था, राज्यशास्त्र हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आधी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि हे जे बेसिक्स आहेत ना, हे जर आपल्याला समजलं ना, पुढे ऍडव्हान्स लेवलला सब्जेक्ट समजायला सुद्धा खूप आपल्याला सोपं जातं. म्हणजे आज तुम्ही समाज बघणार आहात. समाज काय असतो, समाजातली विविधता काय असते, ग्रामीण प्रशासन, शहरी प्रशासन ज्याला आपण लोकल गव्हर्नमेंट म्हणतो, स्थानिक लोकल, ते आपल्याला त्याची ओळख आपल्याला बघायची. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर काय होईल? पुढे ऍडव्हान्स गोष्टी समजायला सुद्धा आपल्याला सोपं वाटेल. ओके, करायचं सुरू. मग 6वीचा पाठ्यक्रम आपण घेत आहोत, सिलेबस घेत आहोत आणि त्याच्यातलं पहिलं चॅप्टर आहे आपलं समाज जीवन, म्हणजे सोशल लाईफ, आपली सोशल लाईफ. आता समजा आपण एकत्र आलोय, हे पण काय झालं? आपला पार्ट ऑफ समाज जीवन, सोशल लाईफ, बरोबर की नाही? आता जर आपण आपला इतिहास बघितला, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, म्हणजे आधीचा एकदम इतिहास बघितला, तर आपण काय होतो? भटके होतो. आपण फिरायचो, शिकार करायचो, अन्न गोळा करायचो, झाडाखाली बसून खाणार निवांत. काही टेन्शन नव्हतं आपल्याला. ना शाळा, ना कॉलेजेस, ना एमपीएससी, ना युपीएससी. फिरा, अन्न गोळा करा, खा आणि झोपा निवांत. मग आपण समाज का बनवला असेल बरं? सगळं निवांत होतं, टेन्शन नव्हतं. आपण एकत्र का आलो? अरिस्टॉटल एकदा काय म्हटलं होता? ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. युपीसी मेन्सला सुद्धा त्याच्यावरती आलेल्या. मानव काय आहे? सामाजिक प्राणी आहे. मग जर आपण शिकार करत होतो, अन्न गोळा करत होतो, निवांत राहत होतो, झोपत होतो, काही टेन्शन नव्हतं, संडेच्या सुट्टीची वाट बघायची गरज नसायची, रोज सुट्टी असायची, मग आपण एकत्र का आलो? का आलो? तुमचे विचार काय सांगतायत? एकत्र का यायचंय आपल्याला? नीड. यस, इट इज द वन ऑफ द रिझन. गरजा माणसाच्या. अगेन डेव्हलपमेंट, विकास करायचा आपल्याला. यस, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, आपल्याला लाईफ मध्ये काय करायचे? सुधार करायचा, इम्प्रुव्हमेंट करायचे. यस. सगळ्यात पहिले जी गोष्ट वाटली ती म्हणजे आपल्याला सुरक्षेचा अभाव. आपण अन्न गोळा करायचो, भटके होतो, फिरत होतो, पण आपल्याला टेन्शन एक कोणतं होतं की आपली पण शिकार व्हायची. है ना? ऊन वारा पाऊस त्याचं पण संकट असायचं आपल्या डोक्यावरती. मग जर आपल्याला या संकटातून मार्ग काढायचा, बरोबर की नाही, आपल्यासोबत आपण प्राण्यासारखंच राहत होतो ना. आता सध्या कोण आहेत? भटके, अन्न गोळा करतायत, रिलॅक्स राहत आहेत, प्राणी. आणि त्यांना टेन्शन काय आहे? सिक्युरिटी. मग ते कळपामध्ये असतात की नाहीत? आता तुम्ही नॅशनल जिओग्राफी चॅनल वगैरे बघत असाल तर त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, एखादा सिंह येतो शिकार करायला, कधी कधी तो फेल होऊन जातो. समजा मोठ्या मोठ्या आकाराच्या म्हशी आहेत, त्यांची शिकार करण्यासाठी लाईन आला तर त्यांची शिंग त्यांच्या रक्षणासाठी असतात, पण एक एक जर म्हैस असेल तर ती रक्षा करू शकेल का स्वतःची? पण झुडूप असेल तर ते अटॅक करतात सिंहावरती, तो जातो पळून. म्हणजे जेव्हा आपण समूहामध्ये असतो, ग्रुपमध्ये असतो, आपल्याला काय ते? सुरक्षेची भावना, तो अहसास होतो की आपण सुरक्षित आहोत. मग आपण एकदा एकत्र आलो तर मग जसं तुम्ही म्हटलं की आपल्या गरजा पूर्ण होऊ लागतात, आपली डेव्हलपमेंट होऊ लागते, आपली टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होऊ लागते, आपण प्रगत होऊ लागतो. बट एकटा प्रगत होईल का माणूस? एकटा सुरक्षित राहू शकेल का? दॅट्स वाय ह्युमन इज अ सोशल अॅनिमल. जेव्हा आपण माकड होतो, आपल्या बुद्धीचा विकास झालेला नव्हता, तेव्हा आपण बिंदास राहायचो, ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायचो. पण आपण जेव्हा स्थिरावलो, जमिनीवरती आलो, आपले आकार बदलले, शारीरिक चेंजेस झाले आपल्यामध्ये, आपण मानव बनू लागलो, पण आपल्या काही गोष्टी जुन्यासारख्याच होत्या, शिकार करणं वगैरे, भटकत राहणं. मग आपण त्या गोष्टी लेफ्ट केल्या आणि हळूहळू सगळ्यात आधी काय झालं? कुटुंब संस्था आली, फॅमिलीज बनले ना. लेकरांना जन्म दिले, त्यांचे लेकर होऊ लागले, ते जन्म देऊ लागले, म्हणजे आपण असल्याची ती भावना सुरू झाली. आपलं म्हणजे काय? आपलं कुटुंब. आपण देतो की नाही प्रायोरिटी आता आपल्या कुटुंबाला? मग आपलं कुटुंब सुरू झालं.
कुटुंब सुरू झालं, 10-15 कुटुंब एकत्र आले, 20-25 कुटुंब एकत्र आले आणि कबिले बनले. कारण की जास्त सुरक्षितता. बरोबर की नाही? जेव्हा आपण 20, 200-300 लोक येतो गावामधले, तर एक युनिटी बनते की नाही? मग त्याच्यातून खेडे निर्माण झाले. तर पहिलं राजकीय युनिट, पॉलिटिकल युनिट जर कोणतं बनलं असतं तर दॅट वॉज विलेजेस. सगळ्यात आधी काय बनलं? कुटुंब, फॅमिली. पण फॅमिली ही राजकीय संस्था नाहीये. राजकीय संस्था कुठून सुरू होते? लोकल गव्हर्नमेंट पासून. तर सगळ्यात आधी काय आली? ती ग्रामसभा, खेडं आलं. खेड्यात लोक एकत्र येऊ लागले. चला मग आता आपण बघा ना, विचार करा, आपण खेडे आहात, आपण सगळे लोक एका खेड्यामध्ये आहेत. तर आपण वारंवार मिटिंग घेणार की आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय. हळूहळू आपल्या जेव्हा आपण कुटुंब बनत होतो, कुटुंब बनायला पण शेकडो वर्ष लागलेले आहेत. मग ते कुटुंब बनताना, कबिले बनताना आपल्या प्रथा परंपरा बनल्या. कोणत्या देवाची पूजा करायची आहे, कोणता फेस्टिवल साजरा करायचा आहे, म्हणल्या की नाही हळूहळू आपल्या ह्या गोष्टी. मग त्याच्यासाठी मग काय करू लागलो आपण? वापस एकत्र येऊ लागलो, सभा घेऊ लागलो. त्या सभेतूनच ग्रामसभेची निर्मिती झाली. तिथे डिसिजन होऊ लागले. मग आपण सगळेजण एकत्र येतोय, चला मग आता आपल्याला दिवाळी साजरा करायची आहे, गावाला रंगरंगोटी करायची आहे. त्यावेळेस काय लाईट्स नव्हत्या म्हणा सुरुवातीला, रंगरंगोटी वगैरे करायला लागेल ना, आपल्या सजवायचं असेल. मग काय करायचंय, कसं करायचंय, कोणते डिसिजन घ्यायचे ते आपण सगळे मिळून ठरवणार. पण आपल्या सगळ्यांना दिशा द्यायला कोणतरी पाहिजे की नाही समोर. म्हणून तो कोण व्हायला लागला पुढे? एक प्रतिनिधी, एक प्रमुख व्यक्ती, ज्याला आपण आज सरपंच वगैरे म्हणतो. तेव्हा ते सरपंच म्हणत नसतील, पण पुढे एक महत्वाचा व्यक्ती असायचा, जसं कबिल्याचा सरदार. मग हळूहळू ग्रामीण भाग आले, खेडे बनले. खेडे 2-4 खेडे झाले, जास्त खेडे झाले. मग छोटे छोटे राज्य बनले. राज्यातून मोठे मोठे साम्राज्य बनले. तुम्ही बघितलं ना, मौर्य साम्राज्य स्थापन होण्याच्या आधी 16 महाजनपद होते. म्हणजे छोटे छोटे राज्य होते. मग ते एकत्र येऊन काय बनले? साम्राज्य बनले. आणि आज बघतोय जगामध्ये काय मोठे मोठे देश बनलेले आहेत. जसं की आपला भारत देश, 140 कोटी लोक एका देशामध्ये राहतात, एक संविधान फॉलो करतात, त्यांचा डिसिजन घेतला जातो संसदेमध्ये. बनली की नाही संस्था? स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आणि आपला विकास किती झालाय आता? 3G, 4G, सॅटेलाइट, मिसाईल्स, हायपरसोनिक, सुपरसोनिक बनवतोय की नाही आपण? किती कुठल्या कुठे आलोत आपण. आणि हे जर नसतो आपण एकत्र आलो तर आजही आपण प्राण्यासारखी एकमेकांची शिकार करत बसलो असतो, भटकत राहिलो असतो, है ना? विकास झाला असता का हा? तर ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. मानव काय आहे? सामाजिक प्राणी आहे. तो समाजामध्ये राहूनच स्वतःचा विकास करू शकतो. आता आपण अन्न, वस्त्र, निवारा, आपल्या बेसिक गरजा आहेत की नाही? पूर्वी नसायच्या त्या. जेव्हा भटके होतो तेव्हा आपल्याला काहीच टेन्शन नसायचं. पण आता आपल्याला प्रतिष्ठापूर्वक जीवन पाहिजे. आपल्याला वस्त्र नसेल, अन्न नसेल किंवा निवारा नसेल तर आपण त्याला प्रतिष्ठापूर्वक जीवन म्हणू का? सन्मानपूर्वक जीवन म्हणू का? नाही. मग ते शक्य कुठे झाले? समाजामध्ये. दॅट्स वाय वी इस्टॅब्लिश सोशल स्ट्रक्चर. आपण समाज जीवन काय केलं? सुरू केलं. क्लिअर? ओके. आता त्याच गोष्टी 6वीला इथे दिलेल्या आहेत की माणसाला समाजाची गरज का वाटली? तर व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी काय लागतं? स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन आवश्यक लागतं. स्टेबिलिटी येते ना. आज आपल्या कुटुंबापासून ते देशाच्या केंद्रापर्यंत स्टेबिलिटी आहे की नाही, मिळते की नाही आपल्याला? आता ही जर आपण एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये असतो आणि आपल्याला काहीच नाहीये, सिस्टमच माहित नाहीये, तर ती स्टेबिलिटी आपल्याला मिळाली असती का? नाही. ओके. तर इथे 2 गोष्टी त्यांनी काय सांगितल्या की स्थिर आणि सुरक्षा, स्थिरता आणि सुरक्षितता आपल्याला ती मिळते. देन भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य मिळत नव्हतं. ऑब्व्हियसली आपण तिथूनच सुरुवात केलेली आहे. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते, याची जाणीव झाल्याने माणूस आणखी एकत्र येऊ लागला. आपण जेव्हा एकत्र येतो तर आपल्याला काय मिळते? सिक्युरिटी मिळते. आणि समाजाच्या निर्मिती मागील ही एक सगळ्यात मुख्य प्रेरणा आहे. तर कधी पण जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाईल किंवा तुम्ही आन्सर रायटिंग करताय तर तुम्हाला गोष्ट लक्षात असली पाहिजे की आपण समाज जीवन का सुरू केलेलं आहे. प्रत्येक एक्झामला हा क्वेश्चन येणार, हे बेसिक आहे. इव्हन म्हणलं तुम्हाला युपीसी मेन्सला सुद्धा विचारलेलं आहे. अरिस्टॉटलचं वाक्य, मानव काय आहे? सामाजिक प्राणी, सोशल ॲनिमल. ॲनिमल आहोत आपण, पण आपण काय आहेत? सामाजिक प्राणी आहोत, सोशल ॲनिमल आहोत. ओके. म्हणजे आपल्या गुणांचा विकास हा कुठे होतो? समाजामध्ये. समाजाच्या सहकार्याशिवाय आपण घडू शकत नाही, आपला विकास होऊ शकत नाही. भले आपण वर्ग 4चे कर्मचारी असू, नाही तर क्लास 1 असो, नाहीतर राष्ट्रपती असो, समाज आवश्यक असतो. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला कशाची गरज असते? नियमांची गरज वाटते. मग आता आपण एकत्र आलो, एकत्र आल्यानंतर आपल्या सिस्टम सुरू झाल्या सगळ्या. जसं मी तुम्हाला म्हटलं की फेस्टिवल सेलिब्रेट करणं. मग आता त्या चांगल्या गोष्टी झाल्या, पण सोबत आपल्याला नियम पण आले पाहिजे की नाही? कारण की जेव्हा आपण भटके होतो तेव्हा नियम नव्हते. सकाळी केव्हा उठायचंय, प्रशासन कोण सांभाळणार, साफसफाई कोण करणार, है ना?
कामं होऊ लागले. आता बघा ना, आपण एकत्र आलो, घरं बनले, तर घरं सगळेच बांधणार का? काही लोकांना ती काय हळूहळू काय होणार, ती कला प्राप्त होणार घर बांधण्याची. काही लोकांना कलर देण्याची प्रथा मिळणार त्याच्यामध्ये. काही लोक सुतार काम करणार, बरोबर की नाही? सुरुवातीला ज्या जाती बनल्या होत्या त्या आताच्या सारख्या नव्हत्या फिक्स. जो जे काम करतो त्याच्यानुसार त्याची ती वर्ग विभागणी झाली होती. म्हणजे क्लासचं स्ट्रक्चर झालं होतं. अरे वा, तुम्ही सुतार काम करताय मग तुम्ही सुतार, तुम्ही गवंडीचं काम करताय मग तुम्ही गवंडी. म्हणजे कामानुसार काय पडायची, सोशल ब्लॉक्स पडायचे, आपण कास्ट म्हणतो. आताचं कास्ट स्ट्रक्चर बघितलं तर ते खूप वेगळ्या स्वरूपाचं झालेलं आहे. सुरुवातीला असं नव्हतं, कामानुसार डिव्हिजन असायचं. आणि ऑब्व्हियसली ते ब्लॉक्स असणार ना, हे काम हे करणार, ते काम ते करणार. आणि सगळ्यांना काय करायचंय, नियमाप्रमाणे काम करायचं. कुणी कुणाला फसवणार नाही, कुणी कुणावरती अत्याचार करणार नाही, चोरी करणार नाही. कारण की एकत्र आल्यानंतर सगळे माणसं काय सारखे नसतात, काही असतात जे काय करणार, सोशल स्ट्रक्चर ब्रेक करण्याचं बघणार, एथिकल व्हॅल्यूज ब्रेक करण्याचं बघणार, नैतिकता. माशांना त्या शिक्षा झाली नाही पाहिजे की नाही? जर कोणी आपल्या समाज जीवनाचे नियम ब्रेक करतोय तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आणि शिक्षासाठी काय पाहिजे, नियम. कधी कळणार आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, जेव्हा तो नियमाचा भंग करेल, जेव्हा तो नियम मोडेल, तेव्हाच त्याला होईल की नाही? मग जेव्हा आपण एकत्र आलो, आपल्याला गरज कशाची वाटली की काही आपण रूल्स बनवू, आणि त्या रूल्स, अकॉर्डिंग टू दॅट रूल्स आपल्याला काय करायचंय, आपली सोशल लाईफ चालवायची आहे. आज बघा, आज आपण नागरिक म्हणजे नगरामध्ये राहतो, शहरी भागात राहतो, आपल्याला इथे रूल्स फॉलो करावे लागतात. कोणकोणते रूल्स फॉलो करतो आपण? महानगरपालिकेचा सकाळी सकाळी पहिला रूल, सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, तो त्या गाडीतच दिला पाहिजे, इकडे तिकडे टाकायचा नाही, टाकल्यानंतर दंड. पब्लिक प्लेसला स्मोक करायची नाही, तिथे दंड आहे. घाण करायची नाही, तिथे दंड आहे. तुम्ही ट्रॅफिक रूल्स तुम्हाला फॉलो करायचे, हेल्मेट नाही घातलं तर दंड. म्हणजे समाज जीवन आहे. समाज जीवन म्हणजे काय, मी घराच्या बाहेर निघतोय, कार किंवा गाडी घेतोय, एखाद्या ठिकाणी मला जायचंय, माझ्या ऑफिसला, माझ्या शाळेला, माझ्या कॉलेजला मला जायचंय, पण ते जात असताना मला काय करायचे, काही नियमांचं पालन करायचंय. आणि जर ते पालन नाही केलं तर काय मिळतो, दंड मिळतो. आणि नियमाचं पालन का करायचंय, कारण की समाज जीवन व्यवस्थित राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. अनागोंदी कोणी कसंही गाडी चालू लागलं, काय फॉलो करत नाहीत, सिग्नल फॉलो करत नाहीत, हेल्मेट घालत नाहीत, तर काय होईल, ऍक्सिडेंट्स होतील, डेथ होतील लोकांच्या, बरोबर की नाही? पण नियमाचं पालन केलं तर आहे का काही टेन्शन? एक चौक आहे, 4 रस्ते आलेले, 3 बंद होणार, 1 चालू राहणार, मग एकेकाला सुट्टी मिळणार, काय होतं का टेन्शन? व्यवस्थित चालतं की नाही? आणि 4ही रस्ते एकदा चालू झाले तर ऍक्सिडेंट्स होतील. म्हणजे सेम, आधी काही नियम नव्हते, कारण की आधी समाज नव्हता. मग समाज बनल्यानंतर काय आले, समाजाचे नियम आले. पण आता ते का होत गेले, त्याला वेगळं रूप आले, त्याला राज्याचं रूप आले, संविधान बनले जातात, आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी फॉलो करून घेतल्या जातात. त्याच्यानंतर ऑर्गन बनतात की नाही, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. कार्यकारी मंडळ काय करणार, संविधानानुसार शासन चालवणार. कायदे मंडळ कायदे बनवणार नवीन नवीन, आणि जर आपण ते फॉलो केले नाही तर मग न्याय मंडळ आहे. चालते की नाही आपली सिस्टम अशी? ओके, तर आपल्याला सर्व आपण एकत्र आलो, समाज बनवला, सोबत आपण काय बनवले, नियम पण बनवले, रूल्स पण बनवले. आणि ते कशासाठी, सस्टेन राहावं, आपला समाज काय राहावा, सस्टेन राहावा, शाश्वत राहावा, त्याची गॅरंटी राहावी यासाठी. नाही तर समाज टिकेल का? आपण रूल्स ब्रेक करत राहिलो तर समाज टिकणार नाही. ओके, पुढे सांगितलंय, जेव्हा आपण एकत्र आलो त्याच्यातून काय झाल्या, रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. आता कायद्याचं तर आपण बघितलं की अस्तित्वात आले, पण रूढी, परंपरा या गोष्टी पण सुरू झाल्या. आता सांगा बरं, आपल्या रूढी परंपरांबद्दल कोणती परंपरा तुम्हाला माहित आहे जे आपण फॉलो करतो? धार्मिक असू द्या, जातीय असू द्या, ज्या तुम्ही फॉलो करता. सकाळी उठलं तर पूजा करणं, सगळेच जण लगभग मोस्ट ऑफ द रिलीजन मध्ये आपल्याला आढळतं आहे. सकाळी उठलं तर आपण काय करतो, पूजा करतो. आधी होतं का असं काही? पण आपण एकत्र आलो, सुरुवातीला काय वाटायचं माहिती का, जेव्हा आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, काय नव्हती, आपल्याला सगळ्या गोष्टी चमत्कार वाटायच्या. वीज चमकली, बापरे, मग आपण विजेची पूजा करणार. आग दिसली, आता आग आपल्याला लावता येत नव्हती सुरुवातीला, माहिती आहे ना आपल्याला, आपण जेव्हा गारगोट्या घासल्या तेव्हा आगीचा शोध लागला. पण त्याच्या आधी आग लागायचे, वनवा पेटायचे, आपण घाबरायचो, ते काय आहे. मग आपण काय करणार, अग्निदेवाची पूजा करणार. पाऊस पडतोय खूप सारा, खूप मोठ्या प्रमाणात, आपल्याला माहितीये का, आज आपल्याला माहिती आहे हाय प्रेशर, लो प्रेशर, पाऊस का पडतो, कुठून पडतो, आपल्याला सगळं माहित आहे मान्सूनचं. पण त्यावेळेस माहित होतं का? मग तेव्हा पाऊस पडतो, पूर येतो, मग आपण काय करणार, वरुण देवताची पूजा करणार, सूर्याची पूजा करणार, एवढा मोठा गोळा,
त्याच्यामुळे सगळं जीवन चालतंय. मग ह्याच्यातून काय झाल्या, आपल्या रूढी परंपरा बनल्या, आपण त्या आजही फॉलो करत आहोत. बघतोय ना, आज विज्ञानाचे शोध लागले, सगळे झाले, पण तरी बऱ्याचशा परंपरा आहेत ज्या आपण अजूनही फॉलो करतोय. का? सवय. हजारो वर्षांपासून त्याची काय झाली, आपल्याला सवय झाली. मग आपण समाजात एकत्र आल्यावर काय झालं, नियम बनले, कायदे बनले, सोबत रूढी आणि परंपरांची सुद्धा काय झाली, निर्मिती झाली. क्लिअर? ओके. आणि ज्यामुळे काय झालं, माणसाचं समाज जीवन अधिक संघटित झालं आणि स्टेबल झालं, स्थिर झालं. आज आपण स्थिर आयुष्य जगतो. सुरुवातीला आपल्याला हे पाहायला नव्हतं मिळत.